हिवाळ्याचे दिवस होते. गावात कडाक्याची थंडी पडली होती. सकाळी लवकरच लोक शेकोटी पेटून तिच्या भोवती बसत आणि गप्पा मारत वेळ घालवत असत. त्या गावात विठ्ठल नावाचा एक माणूस मोठा ढाबा चालवत होता. त्याच्या ढाब्यावर गणपत काका नावाचे एक अनुभवी आचारी काम करत होते. गणपत काका अतिशय चविष्ट मटण बनवण्यासाठी संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होते. त्या दिवशीही सकाळी लवकर विठ्ठल आणि गणपत काका यांनी आपला ढाबा उघडला. चुलीवर गरमागरम मटण शिजत होते आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. काही वेळातच त्या सुगंधाने संपूर्ण गाव भारून गेले. थोड्याच वेळात पहिला ग्राहक घाईघाईने ढाब्यावर आला. अहो गणपत काका, लवकर एक प्लेट मटण वाढा. एवढा अप्रतिम सुगंध येतोय की जणू एखाद्या राजवाड्यात स्वयंपाक सुरू आहे. गणपत काकांनी लगेच गरमागरम मटण आणि भाताची एक प्लेट तयार करून त्याच्या समोर ठेवली. ग्राहकाने पहिला घास घेताच, अरे वा काका, इतकं स्वादिष्ट मटण मी आजपर्यंत कधीच खाल्लं नव्हतं. आणि या थंडीच्या दिवसात गरमागरम मटण खाण्याची मज्जाच काही वेगळी असते. विठ्ठल भाऊ, आता मी रोज इथे जेवायला येणार. असं म्हणत त्याने दोघांची भरभरून स्तुती केली आणि तो निघून गेला. हळूहळू आणखीन ग्राहक ढाब्यावर येऊ लागले. एक ग्राहक म्हणाला, अरे काय अप्रतिम सुगंध आहे. हिवाळ्यात गरमागरम मटण खाल्लं नाही तर मग काय खाल्लं. माझ्यासाठीही लगेच एक प्लेट वाढा. संध्याकाळ होईपर्यंत ढाब्यावर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. गावातील लोकांना थंडीच्या दिवसात गरमागरम मटण खायला खूप आवडत असे. दिवसभराची कामे आटोपल्यानंतर विठ्ठल आणि गणपत काका यांनी आनंदी मनाने ढाबा बंद करून आपल्या घरी परतले. संध्याकाळी हिशोब करताना गणपत काका म्हणाले, मुला विठ्ठल, आज तर खूपच चांगली कमाई झाली. चल, माझ्या वाट्याचे अर्धे पैसे दे. ढाबा जरी विठ्ठलचा असला तरी तिथे येणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करणारे गणपत काकांच्या हातचे स्वादिष्ट मटण होते. त्यांच्या मेहनतीमुळेच ढाब्याची कमाई वाढत होती. त्यामुळे दोघांनी कमाई समान वाटून घेण्याचा निर्णय घेतला होता. हो काका, हे घ्या तुमचे पैसे. ही तुमच्या कष्टाची कमाई आहे आणि त्यावर तुमचा पूर्ण हक्कही आहे. असे म्हणत त्याने गणपत काकांच्या हातात पैसे दिले. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. आज मटण लवकर संपलं. उद्या आणखीन जास्त मटण बनवायला हवं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी थंडी मागील दिवसापेक्षाही अधिक कडाक्याची होती. ढाब्याच्या चुलीवर मोठ्या कढाईत मटण शिजत होते. त्यातून उठणारी गरमागरम वाफ आणि मोहक सुगंध संपूर्ण ढाब्यात दरवळत होता. थंडीने कुडकुडत असतानाही लोक गरमागरम मटण कढी खाण्यासाठी रांगेत उभे राहू लागले. तेवढ्यात एक ग्राहक म्हणाला, अहो भाऊ, लवकर वाढा ना. या थंडीमध्ये गणपत काकांची मटण कढीच आमचा आधार आहे. हो ना भाऊ, आज तर सुगंध आणखीनच अप्रतिम येतोय. एक प्लेट माझ्यासाठीही तयार करा. अहो काका, मी पुन्हा आलो आहे तुमच्या हातचं मटण कढीसाठी. मी रोज इतक्या लांबून पायी चालत इथे येतो. असा स्वाद मला कुठेच मिळत नाही. अरे मुला, तू रोज एवढ्या दूरवरून का येतोस? अहो काका, तुमचं जेवण माझ्यासाठी औषधासारखं आहे. या थंडीत तुमचं गरमागरम मटण खाल्लं की सगळा थकवा आणि थंडी क्षणात दूर होते. अहो विठ्ठल भाऊ, तुम्ही गणपत काकांना तुमच्या ढाब्यावर कामाला ठेवलत. हा तुमचा खूप चांगला निर्णय आहे. हे ऐकताच विठ्ठलच्या चेहऱ्यावर क्षणभर नाराजीची छटा उमटली. बाहेरून तो शांत दिसत होता, पण मनात मात्र तो अस्वस्थ झाला होता. तो मनातच विचार करू लागला, प्रत्येक जण फक्त गणपत काकांचेच कौतुक करतो. अरे, ढाबा कोणाचा आहे, नाव कोणाचं आहे आणि नफा कोणाला मिळायला हवा. आता तर मी मटण कढी बनवायलाही शिकलो आहे. मग या म्हाताऱ्या माणसाला ठेवण्याची गरजच काय. आज रात्रीच याला कामावरून काढून टाकतो. मग सगळी कमाई माझीच होईल. त्या दिवशी ग्राहकांची गर्दी पहिल्या दिवसापेक्षाही जास्त होती. प्रत्येक ग्राहक जेवणाची स्तुती करत होता आणि त्या स्तुतीची सुरुवात व शेवट फक्त एका नावाने होत होता, गणपत काका.
रात्र झाली, ढाबा बंद करण्याची वेळ आली. दोघेही हिशोब मांडून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात गणपत काका नेहमीप्रमाणे म्हणाले, अरे मुला विठ्ठल, आजची कमाई तर खूपच चांगली झाली. चल, माझ्या वाट्याचे पैसे दे. हो काका, पैसे तर देतो, पण एक गोष्ट सांगायची आहे. उद्यापासून तुम्ही ढाब्यावर येऊ नका. का रे मुला, काय झालं? माझ्याकडून काही चूक झाली का? नाही काका, तुमची काही चूक नाही, पण आता मी तुमच्याकडून मटण कढी बनवायला शिकलो आहे. मग मी तुम्हाला अर्धा नफा का द्यावा? आता पुढे मी ढाबा एकटा चालवणार आहे. अरे मुला विठ्ठल, तूच तर म्हणाला होतास की आपण दोघे मिळून मेहनत करू आणि पुढे जाऊ. हो काका, पण आता माझा विचार बदलला आहे. मला वाटतं मी एकटा सगळं सांभाळू शकतो. ठीक आहे मुला, तुझ्या मनात जर लोभ घर करून बसला असेल तर मी तुला थांबवू शकत नाही. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वयंपाक फक्त पाहून शिकता येत नाही. त्यासाठी मनात प्रेम, संयम आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. खऱ्या चवीची जादू हातात असते आणि ती जादू लोभी मनात कधीच टिकत नाही. इतकं बोलून गणपत काकांनी आपले पैसे घेतले आणि शांतपणे तिथून निघून गेले. गणपत काका पूर्णपणे एकटे होते. त्यांना ना मुलं बाळ होती, ना जवळचे नातेवाईक. त्यांच्याकडे इतके पैसेही नव्हते की ते स्वतःचा ढाबा किंवा छोटासा खाद्यपदार्थाचा गाडा सुरू करू शकतील. मग दुसऱ्या दिवशी सकाळी विठ्ठल मोठ्या उत्साहात ढाबा उघडायला आला. त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासपूर्ण स्मित होतं. तो मनातच म्हणाला, आज बघा, लोक माझ्या हातच्या मटण कढीचेही चाहते होतील. गणपत काका स्वतःला काय समजत होते. मग काही वेळातच पहिला ग्राहक ढाब्यावर आला. अरे विठ्ठल भाऊ, एक झणझणीत मटण कढी वाढा बरं. आणि हो, आज गणपत काका दिसत नाहीत, ते कुठे आहेत? विठ्ठलने त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या हातात मटण कढीची प्लेट दिली. ग्राहकाने पहिला घास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावरील भाव लगेच बदलले. अरे, हे काय बनवलं आहे? मसाला नीट परतलेलाच नाही आणि मटणही व्यवस्थित शिजलेलं नाही. आज मटणाची चव काही वेगळीच लागते आहे. अहो, काय बोलताय तुम्ही? रोज जसं बनायचं तसंच बनवलं आहे. तेवढ्या त्याचा जुना आणि विश्वासू ग्राहक राजू तिथे आला. अरे विठ्ठल भाऊ, आज तर थंडी जरा जास्तच आहे. पटकन एक प्लेट मटण कढी द्या. राजूनेही मटण खायला सुरुवात केली, पण पहिलाच घास घेताच त्याच्या चेहऱ्यावर नाराजी उमटली. अरे विठ्ठल भाऊ, हे काय बनवलं आहे? गणपत काकांच्या हातच्या मटणाची चव तर काही वेगळीच होती. आजची कढी अजिबात रुचकर वाटत नाही. अहो, तुम्ही असं काय बोलताय? मी तर अगदी गणपत काका जसं बनवायचे तसंच बनवलं आहे. अरे भाऊ, रेसिपी तीच असली तरी हाताची चव वेगळी असते. गणपत काकांच्या जेवणात प्रेम, अनुभव आणि मेहनतीची चव असायची. ती गोष्ट नुसती नक्कल करून मिळत नाही. त्या दिवसानंतर ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. गणपत काकांना दूर केल्यामुळे विठ्ठलच्या ढाब्याची ओळखच हरवली होती. त्याच्या लोभाचा परिणाम आता स्पष्ट दिसू लागला. काही महिन्यातच ढाबा तोट्यात गेला आणि हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आला. त्याच दरम्यान गावात थंडी आणखीन वाढू लागली. कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लोक आजारी पडू लागले. लोक सर्दीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटून तिच्या भोवती बसू लागले. एके दिवशी गावात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. गावातील सर्व लोक तपासणीसाठी आले होते. तपासणी झाल्यानंतर गावचे सरपंच डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर साहेब, या थंडीमुळे गावात अनेक जण आजारी पडत आहेत. यापासून वाचण्यासाठी आम्ही काय करायला हवं? मी सर्वांची तपासणी केली आहे. शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेणं खूप महत्वाचं आहे. मग डॉक्टर साहेब, आम्ही काय खावं? पौष्टिक मटण शरीराला आवश्यक प्रथिने, लोह आणि ऊर्जा देण्यास मदत करू शकते. योग्य आहार घेतल्यास थंडीचा सामना करणं सोपं होतं. डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यानंतर गावात एक मोठी सभा बोलावण्यात आली. सरपंच गावकऱ्यांना म्हणाले, अरे ऐका गावकऱ्यांनो,
डॉक्टरांनी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला आहे आणि आपल्या गावात गणपत काकांसारखं चविष्ट आणि दर्जेदार मटण बनवणारा दुसरा कोणीही नाही. अहो काका, आज गावाला तुमची गरज आहे. तुमच्या हातच्या मटणाची चव आणि गुणवत्ता अजूनही लोक विसरलेले नाहीत. हो काका, आम्हाला वाटतं तुम्ही पुन्हा काम सुरू करावं. मोठा ढाबा नसेल तरी चालेल, पण एखादा छोटासा गाडा किंवा ठेला लावा. अरे पण माझ्याकडे ना गाडा आहे ना पुरेसे पैसे आहेत. मग मी तुम्हा सर्वांना मटण कसं खाऊ घालू शकतो? अहो काका, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. गाडा उभारण्यासाठी लागणारे पैसे मी देतो. हो काका, पैशांची चिंता करू नका. आम्ही सगळे गावकरी मिळून तुमची मदत करू. काका, तुम्ही फक्त पुन्हा स्वयंपाक सुरू करा. बाकीची जबाबदारी आमची. गावकऱ्यांचे प्रेम आणि पाठबळ पाहून गणपत काकांचे मन भरून आले. मग दुसऱ्या दिवशी गावाच्या चौकात गणपत काकांनी एक छोटासा गाडा उभा केला. मोठ्या भांड्यात गरमागरम मटण शिजत होते. त्यातून निघणारी वाफ आणि मोहक सुगंध काही वेळातच संपूर्ण गावभर पसरला. लोक उत्सुकतेने गाड्याभोवती जमा होऊ लागले. गावचे सरपंच सर्वप्रथम तिथे आले. सरपंच साहेब, पहिली प्लेट तुमच्यासाठी. सरपंचांनी गरमागरम मटणाचा घास घेतला आणि आनंदाने म्हणाले, काका, लोक तुमची उगाच स्तुती करत नाहीत. खरंच तुमच्या हातच्या मटणाची चव अप्रतिम आहे. हे ऐकताच सगळे गावकरी आनंदित झाले. थोड्याच वेळात गावातील अनेक लोक तिथे मटण खाण्यासाठी येऊ लागले. एक गावकरी म्हणाला, अरे वा काका, आज तर मन अगदी तृप्त झालं. काका, तुमच्या हातच्या मटणाची सर कुणालाच नाही. अशा प्रकारे दिवसेंदिवस गणपत काकांच्या गाड्यावर गर्दी वाढत गेली. त्यांची कमाईही चांगली होऊ लागली. लोक तिथे येत, गप्पा मारत, गरमागरम मटणाचा आस्वाद घेत आणि आनंदाने वेळ घालवत असत. मग काही दिवसांनी नवीन वर्ष जवळ आले. एके दिवशी गणपत काका सर्व गावकऱ्यांना म्हणाले, अरे गावकऱ्यांनो, तुम्ही सगळ्यांनी मला खूप मोठी मदत केली. तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच मी पुन्हा उभा राहू शकलो. अहो काका, तुम्ही आमचेच आहात, यात आभार कसले. अरे, म्हणूनच नवीन वर्षाच्या दिवशी माझ्याकडून संपूर्ण गावासाठी एक भेट आहे. अहो काका, काय भेट आहे? अरे, नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण गावाला माझ्याकडून मोफत मटणाची मेजवानी असेल. खरंच काका? हो, अगदी खरं. हा माझ्याकडून तुमच्यासाठी छोटासा आभाराचा मान आहे. गावभर आनंदाचे वातावरण पसरले. अशा प्रकारे गणपत काकांचा गाडा पुन्हा भरभराटीला आला. तर विठ्ठलला आपल्या लोभामुळे झालेल्या चुकीची जाणीव झाली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, लोभ माणसाला यशापासून दूर नेतो, तर प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगले वर्तन माणसाला पुन्हा उभे राहण्याची ताकद देतात. खरे कौशल्य आणि चांगुलपणा यांची किंमत लोक नेहमी ओळखतात. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.